नमस्कार, स्वागत आहे मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण VIT, दॅट इज द विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हा महाराष्ट्र आणि पुण्यामध्ये असणारा टॉप 5 मध्ये येणारा कॉलेज आहे. तर या कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू बघूया. कॉलेजचा कॅम्पस कसा आहे, प्लेसमेंट कट आहे, कटअप कसा आहे, पूर्ण कॉलेजचा आपण रिव्ह्यू आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर कॉलेजचं लोकेशन आहे पुणे येथे. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचं इस्टॅब्लिशन झालंय 1983 मध्ये. म्हणजे खूप जुना आणि चांगला कॉलेज आहे. कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल की प्रायव्हेट आहे आणि ऑटोनॉमस आहे. म्हणजे या कॉलेजची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे जे काही डिसिजन असणार आहेत किंवा जे काही निर्णय असणार आहे ते कॉलेज स्वतः घेणार आहे, का तर कॉलेज हा ऑटोनॉमस आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की A++ ग्रेड आहे, म्हणजे टॉप 5 मध्ये आहे आणि A++ ग्रेड आहे. खरंच हा कॉलेज पूर्ण चांगला आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओ तर यामध्ये तुम्ही बघू शकता की वेगवेगळे ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स असेल, ENTC असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, IT असेल, AIDS असेल, यासारखे वेगवेगळ्या ब्रांचेस टेकच्या या VIT मध्ये आहेत. आणि जो VIT VEIT आहे, ह्या दोन्ही कॉलेज मागच्या वर्षीपासून मर्ज केलेला आहे. म्हणजे जो VEIT होता त्याच्यामध्ये तुम्हाला कोरचे ब्रांचेस जास्त बघायला भेटत होते. आता हे दोन्ही कॉलेजचे कॅम्पस हे एकाच कॅम्पसमध्ये आले. त्यामुळे तुम्हाला या कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल VIT VEIT, तर ते दोन्ही तुम्हाला एकाच रिजनमध्ये बघायला भेटेल. वेगवेगळे लिमिटेड तिथं 3-4 ब्रांच दिले. याच्यामध्ये CS, IT, AIDS, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग, अशा वेगवेगळे नाही का तुम्हाला इथे ब्रांचेस बघायला भेटेल. आणि इंटेक सुद्धा जवळपास 300 पेक्षा जास्त या कॉलेजचं इंटेक आहे. आणि AIML, AIDS, कम्प्युटर्स विथ इलेक्ट्रॉनिक्स, अशा वेगवेगळ्या नवीन 4-5 ब्रांच सुद्धा मागच्या 2 वर्षापासून या कॉलेजमध्ये आलेले आहे. ओके. त्यानंतर या कॉलेजचं प्लेसमेंट बघू शकता की तुम्ही ॲव्हरेज प्लेसमेंट 10 लाख, जवळपास 10 लाख या कॉलेजचं ॲव्हरेज प्लेसमेंट आहे. त्यानंतर हायेस्ट पॅकेज आहे 33.57 आणि जवळपास 45 ते 70 लाखापेक्षा पण जास्त 70 लाखाचं पॅकेज सुद्धा खूप साऱ्या मुलांना या कॉलेजमधून भेटलंय. म्हणजे ओव्हरऑल टेकसाठी हा कॉलेज चांगला आहे आणि कॉलेजचं प्लेसमेंट सुद्धा तुम्हाला चांगलं बघायला भेटेल. त्यानंतर लोएस्ट पॅकेज तुम्ही बघू शकता की ॲज युजल सगळ्या कॉलेजचं लोअर प्लेसमेंट हे 3 ते 5 लाख याच रेंजमध्ये आहे. आणि जे काही ॲव्हरेज पॅकेज असेल ते 6 ते 7 लाखामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर या कॉलेजचं प्लेसमेंट जवळपास 93 ते 95% आहे. म्हणजे जवळपास सगळीच मुलं या कॉलेजमधून प्लेस झालेली आहेत. आणि CSITचे आहे ते 98% पेक्षा जास्त मुलं या कॉलेजमधून प्लेस झालेले बघायला मिळतील. तर हा आहे पूर्ण कॉलेजचा कॅम्पस. म्हणजे हा कॉलेजचा कॅम्पस बघू शकता तुम्ही VITचा. ओके. कॉलेजची बिल्डिंग्स, क्लासरूम आहे, ओव्हरऑल कॉलेजचा कॅम्पस आहे. तर हा VIT, दॅट इज द विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वन ऑफ द बेस्ट. टॉप पुण्यातलं तर आहेच, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा टॉप 5 मध्ये हा कॉलेज येतो. तर या कॉलेजचे तुम्ही कट ऑफ बघू शकता की जर का तुम्हाला कम्प्युटर सायन्सला पाहिजे आहे तर 98 पेक्षा जास्तच तुम्हाला नाही का MST CET मध्ये आणि JEE मध्ये सुद्धा मार्क्स लागतील. त्यानंतर जर का IT असेल, AIDS असेल, AIML असेल, AI दुसरं ब्रांच असेल किंवा कम्प्युटर सायन्स विथ अदर डोमेन असेल तर तुम्हाला 97 ते 99 याच रेंजमध्ये पर्सेंटेज लागणार. त्यानंतर कोर ब्रांचेस असेल तर तुम्हाला 90 ते 95 या रेंजमध्ये लागणार आहे. आता कोर ब्रांचेसमध्ये मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रिकल असेल, सिव्हिल असेल, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, यासारख्या ब्रांचला जवळपास तुम्हाला 90 ते 95% मार्क्स या कॉलेजमध्ये लागणार आहे. त्यानंतर तुम्ही कम्प्युटर सायन्स वगैरे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. त्यानंतर प्लेसमेंट जर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, ओव्हरऑल टॉप कॉलेज असल्यामुळं चांगल्या कंपनी या कॉलेजला व्हिजिट करतात आणि चांगलं पॅकेज सुद्धा या कॉलेजचं तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर हे ब्रांचेस आहेत. त्यानंतर कॉलेजची फीज आहे जवळपास 1.8 लाख टू 2.2 या रेंजमध्येच आहे. कास्टनुसार फीज व्हॅरी होता, बट जे काही ओपन किंवा जनरलची मुलं असतील त्यांच्यासाठी 1.8 लाख अराउंड नाही का पर इयर नाही का फीज आहे. ओव्हरऑल तुम्हाला इंजिनिअरिंग संपेपर्यंत जवळपास 7 ते 8 लाखाचा खर्च तुम्हाला येणार. त्यानंतर कॅम्पस बघू शकता की 25 एकर्समध्ये हा कॉलेजचा कॅम्पस आहे. कम्पेरेटिव्ह टू अदर कॉलेज कॅम्पस मोठा आहे आणि वेगवेगळे चांगले इव्हेंट सुद्धा या कॉलेजमध्ये होतात. लॅब्स असेल, लॅबोरेटरी असेल, स्पोर्ट्स ग्राउंड असेल, सगळं काही या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अवेलेबल आहे. ओके. त्यानंतर कॉलेजमध्ये जे काही फेस्टचे इव्हेंट होतात, ओके, तर तुम्ही बघू शकता. तर या कॉलेजमध्ये वेगवेगळे असे इव्हेंट होतात. तुम्ही बघू शकता की इथं ट्रेडिशनल डे असेल, त्यानंतर वेगवेगळे नाही का ॲन्युअल डे म्हणजेच कल्चरल डे होतात. त्यानंतर वेगवेगळ्या तुम्ही मिस्टर किंवा मिस VIT हे सुद्धा या कॉलेजमध्ये राबवलं जातं. तर असे वेगवेगळे इव्हेंट्स नाही या कॉलेजमध्ये घेतले जातात. तर यामध्ये हे टेक्निकल इव्हेंट आहे, हॅकॅथॉन असेल, वेगवेगळे क्लबचे कॉम्पिटिशन असेल किंवा मग वेगवेगळे कोर्सची मुलं आहेत जी स्पर्धेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तर हे सगळं काही टेक्निकल आहे. टेक्निकल जे पण इव्हेंट्स वगैरे होतात या कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये. तर हे होतं ओव्हरऑल. तर हा होता ओव्हरऑल कॉलेज रिव्ह्यू.
VITचा, दॅट इज विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर या कॉलेजचा पूर्ण रिव्ह्यू मी तुम्हाला सांगितलेला आहे. कट ऑफ काय आहे, कोणते ब्रांच आहेत, प्लेसमेंट किती आहे, कॉलेज कसं आहे काय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की खूप सारे मुलं आता नाही का CETचा रिझल्ट थोड्या दिवसात लागेल आणि आताच 12वीचा रिझल्ट लागला. मग तुमचं ग्रुपिंग क्लिअर आहे का नाही, किंवा तुम्हाला MHT CETला एखाद्या कॉलेज घ्यायचंय तुम्हाला, बट माहित नाही त्या कॉलेजला ऍडमिशन कसं घ्यायचंय किंवा किती टक्के लागतात. तर या कॉलेजच्या रिव्ह्यूमध्ये आपण पूर्ण त्या कॉलेजचं कल्चरल सांगतो की कॉलेज कसं आहे, प्लेसमेंट कसं आहे. तर याप्रमाणे नाही का तुम्ही तुम्हाला जे कॉलेज पाहिजे, जे ब्रांच पाहिजे त्यानुसार तुम्ही नाही का कॉलेज डिसाईड करू शकता. आणि काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन किंवा मला DM करून सुद्धा विचारू शकता. थँक्यू.